त्यामुळे आपण पाहतोय सध्या आशाताईंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सर्वच जण इथे येत आहेत. आपण आशाताईंची जर कारकीर्द बघितली तर आशा भोसलेंनी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुगुणी आणि दिग्गज पार्श्वगायिकांपैकी त्या एक होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये हजारो गाणी गायली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तामिळ, तेलुगू अशा अनेक नानाविध भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाचं स्थान हे निर्माण केलेलं होतं. 1950च्या दशकामध्ये त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या वेगवेगळ्या शैलीनं त्यांनी स्वतःचं खास असं स्थान निर्माण केलं. त्यांनी क्लासिकल पासून कॅबरे, पॉप, गझल आणि रोमॅन्टिक गाण्यांपर्यंत त्यांनी प्रत्येक प्रकारामध्ये आपली छाप सोडली. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, इन आँखों की मस्तियाँ यांसारखी त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मविभूषण सारखे सन्मान मिळवले. त्यांच्या आवाजाची जादू आणि संगीत क्षेत्रातील योगदानामुळे त्या भारतीय संगीत विश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्व म्हणून आजही ओळखल्या जात आहेत. आशा भोसलेंचं निधन झालंय. आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या प्रत्येक जण आशाताईंचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलेले आहेत. ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. त्यांना अचानकपणे छातीत त्रास झाल्यानं त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. त्यानंतर त्यांच्यावरती उपचार सुरू होते. मात्र काल त्यांचं निधन झाल्याचं वृत्त आलं आणि संपूर्ण महाराष्ट्र हा स्तब्ध झाला. आशाताईंनी अनेक सुपरहिट गाण्यांना आवाज तर दिलेलाच आहे. अगदी गझल, अभंग, भूपाळीपासून ते थेट तरुणांच्या मनाला भिडणारी गाणी सुद्धा त्यांनी गायलेली आहेत. 6 दशकं इंडस्ट्रीसाठी नवनवीन गाणी तर त्यांनी दिलीच, पण एवढंच नाही तर त्यांनी गाणी गाताना अनेक नवनवीन प्रयोगही केलेत. एका पॉडकास्टमध्ये त्या बोलताना असं म्हणाल्या होत्या की त्यांनी आपली शेवटची इच्छा सुद्धा व्यक्त केली होती. सध्या त्यांच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये आशाताईंनी त्यांची शेवटची इच्छा सुद्धा बोलून दाखवली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की देवाकडे मागितलेलं मागणं ऐकून डोळे पाणवतात. आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अमृता राव आणि RJ अनमोल यांच्या पॉडकास्टमध्येच ती हजेरी लावली होती. आणि त्यांच्या त्या इच्छेवरून स्पष्ट होतं की आपल्या कलेवर म्हणजेच गायनावरती त्यांचं किती नितांत प्रेम होतं आणि याच कलेत त्या मग्न असताना आपला अखेरचा प्रवास सुरू करावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्या असं म्हणाल्या होत्या की माझं देवाकडे एकच मागणं आहे की मी गात असताना मला मरण यावं, असं त्यांनी त्या पॉडकास्टमध्ये म्हटलेलं होतं. आपण पाहतोय की पोलिसांकडून मानवंदना आशाताईंना दिली जाते. आशाताईंनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हिंदी सिनेसृष्टीला समर्पित केलं होतं. भारतरत्न लता मंगेशकर या आशाताईंच्या मोठी बहीण. लता दिदींप्रमाणेच त्यांनी सुद्धा अगदी लहान वयातच गायिका म्हणून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि 8 दशकांच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी 14,000हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या या तब्बल 6 वर्षांच्या कारकिर्दीत सिनेमे आणि अल्बम्स अशा दोन्ही प्रकारच्या गाण्यांचा समावेश आहे. आपल्याला जर ठाऊक असेल तर 1943 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आशाताईंनी जवळपास 20हून अधिक भाषांमधील गाण्यांना आपला आवाज दिलाय. आज प्रत्येक संगीत प्रेमीला आज आशाताईंच्या जाण्याचा
आज खऱ्या अर्थानं धक्का बसलाय. म्हणजे आपण म्हणतो ना की घरातल्या आज्ञाधारक मुलापेक्षा बंडखोर मूल कायमच दुनियादारीच्या कसोटीवर कर्तबगार ठरतं आणि आपल्या तत्वांवर जगणाऱ्या आशाताईंमध्ये असंच एक क्रांतिकारी मूल दडलं होतं. नियमांचा हायवे सोडून आडमार्गानं काच खळग्यानं भरलेल्या